आज दत्त जयंतीनिमित्त कोल्हापुरातील विविध मंदिरांमध्ये श्री गुरुदेव दत्तांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। शहरातील प्रमुख दत्त मंदिरांमध्ये सकाळपासूनच भक्तांची रीघ लागली होती। विशेष पूजा, अभिषेक आणि भजन संध्यांचे आयोजन करण्यात आले। भक्तांनी धार्मिक उत्साहात श्री दत्ताची आराधना करून दत्त जयंती साजरी केली। दत्त जयंतीनिमित्त कोल्हापुरात एकात्मतेचा आणि भक्तिभावाचा माहोल दिसून आला। पाहुयात आमच्या प्रतिनिधी सुरेखा शेजाळे यांनी दत्त जयंतीनिमित्त घेतलेल्या भाविकांच्या प्रतिक्रिया। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, आज आहे दत्त जयंती। तारा न्यूजमध्ये मी सुरेखा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आहे दत्त जयंती आणि या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी असणारी दत्ताची मंदिरे सजली आहेत आणि सगळीकडे भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे। सर्वजण अगदी उत्साहाने दत्त जयंती साजरी करत आहेत। दत्त जयंती हा भारतातील सर्वात महत्त्वाचा सण आहे आणि या सणानिमित्त आज मी आले आहे दत्त भिक्षालिंग मंदिरामध्ये आणि इथे भक्तांची गर्दी अगदी पाहायला मिळत आहे आणि यांच्यामध्ये असणारा एक वेगळा उत्साहही पाहायला मिळत आहे। तर आज आपण यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत। चला तर मग, आज दत्त जयंती आणि तुम्ही मंदिराला भेट दिली, तर एकूण आज दत्त जयंतीविषयी काय वाटतंय? दत्त जयंती असल्यामुळे उत्साहाचं वातावरण आहे। आम्ही म्हणजे दर गुरुवारीच मी दत्ताच्या दर्शनाला येऊन जाते, पण आज स्पेशली दत्ताचं भरपूर इथं उत्साह असतो। म्हणजे पाहण्यासारखा प्रसंग असतो, पालखी सोहळा असतो, त्यामुळं येते आणि दत्तावर भक्ती असल्यामुळं येणं होतं माझं। आज आहे दत्त जयंती आणि तुम्ही दर्शनासाठी आलाय, तर एकंदरीत काय सांगाल? दत्त जयंती निमित्त जर बोला गेला तर प्राचीन कालापासून इथं भरपूर भक्तांची गर्दी होत्या आणि आजपर्यंत पण तसेच अजून टिकून राहिले। तर इथली भक्ती आणि दत्त जयंती निमित्त जर बोला झालं तर भक्तांना काय सांगायला लागणार नाही, कारण की मंदिरच असं आहे की जिथं सगळ्या इच्छा पण पूर्ण होतील आणि बाकी काय दत्त जयंतीसोबत काय बोलण्यासारखं असं कस्टमरला सांगण्यासारखं पण एवढं काय नाही, कारण की स्वतःहून ते इथंपर्यंत म्हणजे येणारच तसं म्हणलं तर। आणि आम्ही खूप वर्ष म्हणजे एक गेली 12-13 वर्ष आलं या मंदिरात येतो दरवर्षी दत्त जयंतीला। तर आता सध्या सगळ्या भक्तांचा उत्साह खूप मोठ्याने म्हणजे दत्त जयंती असल्यामुळे आणि आम्ही आता सध्या म्हणजे कसं दत्त जयंतीच्या निमित्त आम्ही प्रसाद वाटायला ठरलेला आहे सगळ्या गरीब लोकांना। त्यामुळं एवढेच आमच्यावरती दत्तांची तर प्रत्येक वेळी म्हणजे कृपा आहे त्यांची, अशीच कृपा राहू दे एवढीच। थँक्यू। हां, तर गेली 12 वर्ष झाले आम्ही दत्ताचे म्हणजे खूप हे करत आहे वासना आणि दरवर्षी आम्ही दत्त जयंतीला या मंदिरात येतो। तर यावर्षी पण आम्ही आलो आणि खूप म्हणजे भक्तांचा असा खूप उत्साह आहे दत्त जयंतीनिमित्त आणि वेगवेगळे काय तर तुम्ही आत गेल्यावरती तुम्हाला भरपूर प्रकारचे म्हणजे रांगोळी, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे ते प्रसाद पण वाटप करत आहेत। तर यावर्षी मला वाटते की म्हणजे दत्तांची आपल्यावर सगळ्यांवरती कृपा आहे आणि यावर्षी अशीच कृपा राहील असंही मला वाटतं आणि माझी दत्तांना एवढीच विनंती आहे की प्रत्येक भक्तांवरती तुम्ही अशीच दरवर्षी कृपा करत राहा। आहे अगदी तुम्ही अगदी उत्साहात तिकडे दर्शन घेण्यासाठी आलाय, तर एकंदरीतच काय सांगाल या जयंतीविषयी? या जयंतीविषयी सांगायचं म्हणजे आम्ही अनेक वर्ष इकडे दत्त मंदिरात येतो। आम्ही दत्ताचे खूप चांगले भक्त आहोत आणि आम्हाला दत्तांच्याबद्दल खूप म्हणजे 2016 पासून आम्हाला अनुभूती एक आलेली आहे। अनुभव आलेला आहे। तेव्हापासून आम्ही दत्त मार्गावरती लागलेलो आहोत आणि दर गुरुवारी आम्ही आरतीला रात्रीच्या टायमिंगला 8 वाजता आम्ही हजर असतोय आणि जो 1 ते 1.5 तासाचं जो वातावरण असतो एकदम भक्तिमय, त्यामध्ये आमचे जे काही अडचणी असतील काही असतील ते सगळे प्रश्न आमचे सगळे मार्गी लागतात। तेव्हापासून आम्ही दत्त मार्गावरती लागलो आणि दत्त जयंती प्रत्येक वर्षी आम्ही साजरा करतो आणि एकदम उत्साहितपणे खूप छान वाटते, एकदम आनंदित वाटते। आज दत्त जयंती आहे, काय सांगाल?
आज दत्त जयंती आहे आणि त्यामुळं आम्ही कायम प्रत्येक दत्त जयंतीला आम्ही या मंदिरमध्ये हजर असतोय आणि कधी नेम चुकवलेला नाही आणि आम्हाला प्रत्यय आलेला महाराज आमच्या पाठीशी आहेत आणि आम्ही सगळे माझे वडील दत्तभक्त, माझे भाऊ दत्तभक्त, आम्ही सर्वजण आमचं सहकुटुंब सहपरिवार दत्तभक्त आहेत आणि ह्या भिक्षालिंगचा आम्हाला बरोबर अनुभव आलेला आहे. भर बाराला महाराज इथं येतात आणि आम्ही पण त्यांच्या भेटीला गुरुवारचं येतोय आणि अनुभव आलेला हे साक्षात दत्त महाराज इथं आहेत. त्यामुळं कधी आम्हाला अनुभवलेले हे खूप चांगलं स्थान आहे. भिक्षालिंग म्हणजे दुसरी नरसोबावाडी आहे आणि त्यामुळं आम्हाला अनुभव हे जागृत देवस्थान आहे आणि प्रख्यात देवस्थान आहे. आम्हाला खूप अनुभव आलेला आहे. महाराजांनी आमचे सगळं प्रश्न सोडलेला आहे. सगळं आमचं त्यांच्या आशीर्वादानं चांगलं झालेलं आहे. तुम्ही काय सांगाल? मी पण दत्ताची भक्त आहे. प्रत्येक गुरुवारी येते मी आरतीला. त्यामुळं काय सगळं आनंदात आहे, सगळं सुख आहे आम्ही. आज दत्त जयंती निमित्त तुम्ही छान असं नियोजन केले, तर काय काय उपक्रम असणार आहेत? सकाळी श्रींचा अभिषेक 6:30 वाजता, 8 वाजता आरती, 12 वाजता आरती, 5:55 श्रींचा जन्मकाळ सोहळा व रात्री 8 वाजता पालखी सोहळा आहे. उद्या 14 रविवारी महाप्रसाद व पालखी मिरवणूक आहे. अच्छा, तर ऐतिहासिक काय सांगाल या मंदिराबद्दल किंवा या मंदिराचं महात्म्य काय सांगाल? दत्त महाराजांना दररोज इथं दुपारी 12 वाजता भिक्षा घेऊन इथं भिक्षा ग्रहण करतात व इथून त्यांचा पुढचा प्रवास चालू होतो, भ्रमंती चालू होते. एकंदरीतच या जयंतीविषयी काय सांगाल? कोल्हापुरातले हे दत्त भिक्षाली स्थान अति प्राचीन व महत्त्वाचे मानले जाते. इथे बरेच जण म्हणजे भक्त दररोज कोणत्या ना कुठल्या कारणाने बाहेर राहून येतात. या स्थानाबद्दल सांगायचं म्हणजे तर या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून बाहेरून प्रचंड लोक इथे दर्शनाला येतात. त्यासाठी लोकांनी इथून जास्तीत जास्त लोकांनी यातून दर्शन घेऊन श्रींची कृपादृष्टी पावन करून घ्यावी. किती वर्ष झालं या मंदिराची सेवा करताय तुम्ही? मी आज झाले 19 वर्ष झाले. लहानपणापासून मी इथं दत्त महाराजांची सेवा करते. इथला फार मोठा म्हणजे महाराजांचा मला खूप आशीर्वाद आहे. त्यांच्यामुळे आज मी पुढचे भविष्य आहे त्यांचे, त्यामुळे आज मी इथे आहे. आणि आजचं नियोजन एकंदरीत कसं केलं तुम्ही? आजचे नियोजनमध्ये आता श्रींचा जन्मकाळ सोहळा थोड्या वेळात चालूच होईल. त्यानंतर उद्या सकाळी 9 वाजता नगरप्रदक्षिणा होईल. त्यानंतर दुपारी महाप्रसाद होईल 1 वाजता. तुमचं भजन मंडळ आहे का? कोणतं? दत्त भिक्षालिंग. किती वर्ष झालं यात भजन करत? 20 वर्ष झाले. आज दत्त जयंती आहे, कसं वाटते? छान वाटते, मस्त. मंदिरातले उपक्रम कसे आहेत? छान आहे. दररोज आम्ही येतोय आरतीला, मस्त सगळं वाटतं. आरतीला येतोय. आम्हाला रोज भजनाला बसल्याशिवाय चैन पडत नाही. चैन पडत नाही. कसं वाटतं? कधीही आम्ही चुकवत नाही. होय होय. भजनाला दत्त जयंतीबद्दल काय सांगा? दत्त जयंती आनंद आम्हाला बाकीच्या सगळ्या कार्यक्रमापेक्षा दत्त जयंती आनंद उतरले. असं किती वर्ष झालं करता हे सगळं? तरी मी 25 वर्ष झाले आणि या माझ्या अगोदर बसले 35 वर्ष झाले ते भजनाला. ते होय. तुम्ही काय सांगाल? आज दत्त जयंतीचा सगळ्यात वर्षापेक्षा आज जास्त मोठा आनंद असतो आमच्या सगळ्या भजनी मंडळाला. त्यामुळे आम्हाला जास्तच हे आनंद वाटतो. पाठीशी आमच्या महाराज कायम सगळ्यात म्हणजे किती अडचणी होते, दुःख होते, कायम पाठीशी महाराजांना. आम्हाला तर अनुभव लई आल्यात मला महाराजांचे आम्हाला. होय. तुम्ही काय सांगाल? ह्या गुरुवार निमित्त आम्ही दर गुरुवारी भजन करतोय. आम्हाला मन प्रसन्न वाटतं इथं येऊन, आनंद वाटते सगळ्यांनी. हे भजनामध्येच आपलं सगळं समान. तर महाराज सगळ्यांच्या पाठीचे आहेत. खरं समाधान वाटतंय का? समाधान मस्त. जे दुःख आपण महाराजाच्या सांगतोय ते सगळं निवारण महाराज करतात आम्हाला. तुम्ही काय सांगाल? आम्हाला गुरुवार कधी येतोय असं वाटतंय आणि गुरुवारचा दिवस आमच्या घराची पण आम्हाला आठवण येत नाही. इथं आल्यावर अगदी मन प्रसन्न वाटतंय. सगळ्या भेटतात, महाराजांना बघून छान वाटते. नवीन विविध रूपात त्या रोज पूजा असतात आणि गुरुवारची तर विशेष पूजा असते. आता आम्ही जवळजवळ 25 वर्ष झाली तरी येतोय. आमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. आनंदी वातावरण असते आणि दत्त जयंती कधी येते आम्ही वाट बघत असतो. तुम्ही आता भजन म्हणत आहात, दत्त जयंती जोरात चालू आहे, उत्साहात चालू आहे. काय सांगाल एकंदरीतच या जयंतीविषयी? आपल्या कोल्हापुरातील भिक्षालिंग जे मंदिर आहे
त्या मंदिरात दर गुरुवारीसुद्धा खूप छान आरती असते आणि दत्त जयंतीचा सोहळा कोल्हापुरातील 1 नंबरचा सोहळा म्हणायला हरकत नाही. आणि या सोहळ्यामुळे मी आता इतकं इमर्जन्सी काम असून सुद्धा इतक्या गडबडीने आले आणि आल्या मला प्रवेश मिळाला. म्हणजे देवाचीच इच्छा असते की भक्तांनी आपल्या प्रिय भक्तांनी इथंपर्यंत पोहोचावं आणि ह्या सोहळ्यात सामील व्हावं. आणि हे भजन म्हणताना जो आनंद आहे तो एक आगळा वेगळाच आहे. कोल्हापुरी लय भारी जसा प्रकार आहे तसाच कोल्हापुरातील भिक्षालिंग मंदिराचंही असंच म्हणता येईल. खूप समाधान, शांती, सुख शांती मंदिरात आल्यावर मिळते. नाही आल्यानंतर एखादी जेवल्यावर पोटाला पण जेवलो नाही असं वाटते, असं मंदिरात नाही आल्यावर आम्हाला वाटते. त्यामुळे मंदिरात आल्यावर खूप समाधान आणि शांती मिळते. तुम्ही काय सांगाल? आमचं दर गुरुवारी सकाळी 11 वाजल्यापासून आमचा ग्रुप आहे. आम्ही सकाळी 11 वाजल्यापासून सगळी जेवढी भजनी मंडळ आहे तेवढी दर गुरुवारी आम्ही भजन करतो. आणि आम्हाला असं म्हणजे भजन केल्याशिवाय करमत नाही. आम्ही सगळी जे बायका वगैरे आहेत तर सगळ्याला सकाळी लवकर उठून कामं वगैरे आवरून सकाळी आम्ही 10 वाजल्यापासून नंबर लावतो पुढे. मग त्याच्यामुळे मस्त वाटतं. मी धरते, तुम्ही बोला. हा दत्त भिक्षालिंग स्थान जागृत आहे आणि तो 12 वाजता रोज आरती होते आणि आरतीची एवढी एनर्जी असते की भरपूर म्हणजे इथं काही लागीर वगैरे असले की नाही लगेच तिथे निघू शकते. आणि आज माझं भरपूर वर्ष झाले सेवा दुखून भरपूर घेत आहेत आणि इतका जागृत स्थान आहे की आज ग्रंथात हा करवीर भिक्षालिंग स्थान म्हणून हा प्रसिद्ध आहे. आणि इथली भक्त लोक दूरदूरून आता लांबून येतात. आधी एवढी गर्दी होत नव्हतं पण आता खूप गर्दी होते आणि महाराजांची तेवढी कृपाशक्ती सगळ्यांना आहे. आणि आम्हाला दत्त जयंती आली की एक दीपावली आल्यागत वाटते आम्हाला. हां एवढं म्हणलं. मी 8 वर्ष झाले ते स्कूलला असल्यापासून दर गुरुवारी मी स्कूलला लेट जायचे दर गुरुवारी. आणि दर गुरुवारी बाहेर एवढी गर्दी असते की लोकांना बसायला सुद्धा आणि उभं राहायला सुद्धा जागा नसते. दर गुरुवारी एवढी गर्दी असते. गुरुवारी 12 वाजता मंदिरात दत्त महाराज येतात अशी आख्यायिका भिक्षालिंग मंदिराची आहे. त्याच्यामुळं आवर्जून सगळेजण मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी सगळेजण येतातच. फार गर्दी असते आणि आजचा सोहळासुद्धा आनंदमय आणि शांतिमय असतो. गोंदवलेकर महाराजांचं मी प्रवचन वाचते. दर 3 मिनिटाचं माझं प्रवचन रोज असते. 18 वर्ष रोज 12 वाजता मी येते. तेव्हा महाराज इथं भिक्षा येतात. 7 जन्माची पुण्य असल्याशिवाय या देवळात कोणी येत हे मला माहिती. कारण हे अतिशय जागृत देवस्थान आहे. प्रत्येकाला प्रचिती यायला लागली आणि कोरोनापासून इतकी गर्दी व्हायला लागली की बोला इथले भटजी तरी इतके हे आहेत की तुम्ही मॅडम पुस्तकाला नाही महाराज वाट बघा हे म्हटलं जातं. आणि त्यामुळे भजन आणि हे नेहमीही चालू आहे. स्वतः ते दादरने महाराज आहेत ना ते अप्रतिम गाणी लागतात. त्यामुळे इथला परिवार इतका सुंदर आहे की प्रश्न आनंदी आहे. फॅमिली म्हणून राहतो. खूप छान मंदिरात आज दत्त जयंतीनिमित्त उत्साह दिसत आहे, गर्दी दिसत आहे. एकंदरीतच या जयंतीविषयी दत्त जयंतीविषयी काय सांगाल? देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांच्या व्यवस्थेखाली असणारे श्री दत्त भिक्षालिंग देवस्थान रविवार पेठ आझाद चौक कोल्हापूर या मंदिराची आख्यायिका अशी आहे. करविरी भिक्षा दररोज महाराज भ्रमणसाठी गिरनार माहूरगंडी कोल्हापूर ही महाराजांची मेन स्थान आहेत. महाराज दररोज भिक्षेसाठी करवीरमध्ये येतात. मध्यान्हकाळी म्हणजे 11 ते 12 दरम्यान महाराज कोल्हापूरमध्ये भिक्षेसाठी येतात. त्या स्थानामध्ये दत्त भिक्षालिंग आमचं मेन स्थान आहे. या मंदिरामध्ये निर्गुण निराकार पादुका आहेत. यासमोर शिवलिंग आहे. शिवलिंगावरती स्वयंभू 3 लिंग आहेत, ब्रह्मा विष्णू महेश, म्हणून आज दत्त भिक्षालिंग असे संबोधले जाते. याच्या शेजारी एकविरेचं मंदिर आहे, ते बी स्वयंभू म्हणजे तांदळा रूपामध्ये आहे. ज्या वेळेला दत्त महाराजांनी भिक्षा मागितली ए माई भिक्षा दे म्हणून या देवीला यमाई माता असं म्हणलं जातं. यमाई म्हणजे रेणुकेचा अवतार आहे. ह्या मंदिरामध्ये आणखी एक वैशिष्ट्य असं म्हणजे औदुंबराचे वृक्ष आहे. औदुंबराच्या वृक्षाला 3 फांदे आहेत. परत अखंड धुनी आहे. या मंदिरामध्ये वार्षिक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात. नारळी पौर्णिमा, गुरुद्वादशी, दत्त जयंती हा सर्वात मोठा आमचा उत्सव असतो. सकाळी श्री रुद्राभिषेक, परत रात्री सकाळी 8 वाजता परत अभिषेक असतो. परत 8 नंतर आरती असते. 9 ते 11पर्यंत पानाफुलातली पूजा दररोज असते. परत 12 वाजता आरती असते. परत रात्री 8 वाजता आरती असते. रात्री 9 वाजता मंदिर बंद होते.
जे भाविक लोक आता इथे येतात ते श्रद्धेने येतात. त्या लोकांच्या जे महाराजांच्या जे मागणं मागतात ती इच्छा पूर्ण महाराजांच्या होतं, महाराज त्यांचे करतात. आजचं नियोजन कसं आहे? उपक्रम कसे कसे ठेवले तुम्ही आज? सकाळी श्री रुद्राभिषेक झाला, परत पुन्हा आरती झाली, परत पुन्हा नियमाप्रमाणे 9 ते 11 महाराजांची पानापुराची पूजा, ब्रह्मांड नायक पूजा अशी म्हणून आम्ही आज पूजा बांधलेली आहे. परत 12 वाजता आरती झाले. परत आता सायंकाळी 5:55 श्रींचा जन्मकाळ सोहळा होणार आहे. परत नंतर 8 वाजता श्रींच्या पालखी सोहळा. उद्या रविवारी महाप्रसादाचे नियोजन चाललं आहे, तरी सर्वांनी महाप्रसाद लाभ घ्यावा. किती वर्ष झाले या मंदिरात सेवा करताय? मी आता जवळजवळ बघा, आता माझं वय आता 63 आहे, तरी कमीत कमी नाही म्हटलं तरी 20-30 वर्ष झाली मी सेवा करतो. या मंदिराचे जागरूक देवस्थान म्हणून ओळखले जाते, तर मंदिराविषयी काय सांगाल? मंदिराचं महात्म्य काय आहे? ऐतिहासिक महत्त्व काय? हे करवीर नगरीत म्हणजे भिक्षालिंग स्थान हे का नाही महाराजांचं भिक्षेचं स्थान आहे. म्हणजे इथं भिक्षा मागितली जात्या आणि इथं 5 मिनटं बसले जातात महाराज. कोल्हापुरातली म्हणजे महालक्ष्मीपासून चालू करतात, इथे येऊन बसतात आणि मग इथून ते पुढं वाडीला जातात. रोज दुपारी 12 वाजता भिक्षेला असतात. 12 वाजता रोज दुपारी 12 वाजता येते भिक्षे. आज दत्त जयंती निमित्त म्हणजे कोणते विशेष उपक्रम तुम्ही राबवलेत? सकाळी तुमचं सकाळी अभिषेक झाला 6 वाजता, रुद्राभिषेक सकाळी 6 वाजता. तिथून 8 वाजता 8ची आरती, तिथून 12ची आरती झाली. गुरुचरित्र पारायण संपलेलं आहे 12 आणि शेवटचा अध्याय संपलेला असतो. आणि आता 12ची आरती झाल्यानंतर तुम्ही आता संध्याकाळी जन्मकाळ 5:58 आहे आणि संध्याकाळी पालखी आहे 8 वाजता पालखी 8 वाजता. दत्त जयंती हा लोकांच्या श्रद्धेचा, भक्तीचा आणि एकतेचं प्रतीक आहे, हे आपण आता इथं आल्यानंतर पाहिलं. आणि आज दत्त जयंती सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे. भक्त अगदी उत्साहाने दत्त जयंतीमध्ये सामील होऊन दत्ताची भक्ती करत आहेत. कॅमेरामॅन निशासह मी सुरेखा, तारा न्यूज, कोल्हापूर.